तर कसं काय मोहोळकर, स्वागत आहे तुमचं आजच्या 8व्या व्लॉग मध्ये. तर आज सकाळ सकाळ भाजी मंडई आणा म्हणलं, गाडीतलं पेट्रोल संपलेलं म्हणून बाटलीत पेट्रोल मागवलं. गाडीचं टोपण उघडून त्यात पेट्रोल टाकायचं सुरू केलं. पेट्रोल टाकून झाल्यानंतर स्विच चालू केलं आणि निघालो भाजी मंडई आणायला. भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर सगळ्या भाज्या फ्रेश दिसत होत्या. काका म्हणले तुला जसे टमाटे पाहिजे तसं तू त्यातनं निवडून घे. आणि कसा विषय भावानं आपला अंदाज कधी चुकत नाही. मला 2 किलो टमाटे पाहिजे होते आणि माप पण बरोबर 2 किलोचं झालं. त्यानंतर बाकीच्या एक एकरच सगळ्या भाज्यापाला घेतल्या, पिशवी उचलली, गाडीला लावली आणि निघालो दुसरं किराणा आणायला. दुकानावर जायच्या आधीच त्यांनी सगळं सामान काढून ठेवलेलं. मग एकेकर सगळं सामान पिशवीत भरलं, गाडीला लावलं आणि निघालो आपल्या दालचाराच्या गाड्यावर गेलो. तिथं पेटीएम साऊंड बॉक्स वाले भैया आलते, त्यांच्याकडनं साऊंड बॉक्स चालू करून घेतला. त्यानंतर थोडं कस्टमरला क्वालिटी विचारू म्हणलं. एकच नंबर दालच्या, एकच नंबर सोलापुरी दालच्या, एकच नंबर. या लागते सोलापूर दालच्या राईस मध्ये, या लागते सोलापूर दालच्या राईस मध्ये एकच नंबर दालची आहे, एकच नंबर. मॉलमध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये सोलापूर दालच्या एक नंबर क्वालिटी टॉप 600. दालच्या राईस संपल्यानंतर एक एकर सगळं सामान गाडीवर ठेवून घरी न्यायला चालू केलं. दिवसभर काम करून लय कटाळा आलता. त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मी आणि माझा मित्र गॅस टाकी आणायला गेलो. तिथे गेल्यावर भावानं गॅस टाकी काढून दिली आणि गॅस टाकी घेऊन आम्ही रिटर्न घरी निघालो. तर भावानं आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.